हिंगोलीमधून मन सुन्न करणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे। डिझेल नसल्याचं कारण देत एका गरोदर महिलेला सरकारी रुग्णवाहिका नाकारण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। वेळेत उपचार न मिळाल्याने या महिलेचं बाळ पोटातच दगावल्याची माहिती समोर आली असून जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील मनीषा इंगळे या 7 महिन्याच्या गरोदर होत्या। अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना दुचाकीवरून जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं। डॉक्टरांनी त्यांना तातडीने हिंगोली शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। मात्र 102 आणि 108 क्रमांकावर वारंवार संपर्क करूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही। अँब्युलन्समध्ये डिझेल नाही असं कारण देत सेवा नाकारण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। अखेर खासगी रुग्णवाहिका करून स्वतःच्या खिशातून 800 रुपये खर्च करून महिलेला हिंगोली येथे हलवण्यात आलं। मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। शासकीय रुग्णालयात सीझर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण नवजात बाळ मृत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। पीव्ही न्यूजशी बोलताना मनीषा इंगळे यांच्या नातेवाईक अंजली जाधव म्हणाल्या की दुपारी 1 वाजल्यापासून मनीषाला त्रास होत होता। आम्ही सतत अँब्युलन्ससाठी फोन करत होतो, मात्र प्रतिसाद मिळत नव्हता। प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचल्यावर अँब्युलन्स समोरच उभी दिसली। त्यावेळी डिझेल नसल्याचं कारण सांगण्यात आलं। वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती तर आमचं बाळ वाचलं असतं असा भावनिक आक्रोश त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान रुग्णालय प्रशासनाने डिझेलचा प्रश्न नसून चालक उपलब्ध नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्याची भूमिका घेतली असून दोषींवर कारवाई केली जाईल असं सांगितलं। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके यांनी सांगितलं की अँब्युलन्स डिझेल अभावी बंद नव्हती। चालक वैयक्तिक कारणांमुळे सुट्टीवर होता, मात्र पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही। हे प्राथमिक तपासात समोर आलं आहे। संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून चौकशी पथक स्थापन करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे। असा प्रकार झाला असेल तर त्याची चौकशी करू। डिझेलसाठी उपचार झाले नाहीत असं म्हणणं चुकीचं होईल। वस्तुस्थिती बघून त्याच्यावरती जे संबंधित असतील त्याच्यावरती कारवाई करू, कारण या सगळ्यासाठी निधीची तरतूद आहे, यासाठी मॅनपॉवर आहे, यासाठी सगळ्या आम्ही जर काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा केला असेल आणि त्याचा योग्य पद्धतीचा जर उपयोग नाही झाला समाजाला, याच्याबद्दलची वस्तुस्थिती चौकशी करण्याचे आदेश आढळले आणि ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या असतील त्याच्यावरती कारवाई करू। प्रश्न डिझेलच्या टंचाईचा मगाशी जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं, आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये परिस्थिती चांगली आहे इतर देशांच्या तुलनेमध्ये। तेव्हा मला असं वाटतं की आहे त्याचा पुरवठा व्यवस्थित करत असताना अनावश्यक त्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांना भीतीपोटी सुद्धा साठा करण्याचा जो प्रकार आहे तो त्याने थांबवला, बाकी काहीच। या प्राथमिक आरोग्य जवळा बाजार या प्रकरणात मी जिल्हा आरोग्य अधिकारी मी स्वतः प्रत्यक्ष प्राथमिक आरोग्य जवळा बाजार तालुका आरोग्य समितीत भेट दिली। त्या अनुषंगाने तिथं माहिती घेऊन मी खात्री केलेली आहे की रुग्णवाहिका ही डिझेल अभावी बंद नव्हती। रुग्णवाहिकेत डिझेलचा साठा होता, परंतु ड्रायव्हर तिथं ड्रायव्हर हा काहीतरी वैयक्तिक कारणामुळे सुट्टीवर असल्याचे मला कळाले। त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था केली नसल्यामुळे रुग्णवाहिका सेवा त्यांनी दिली नाही असं प्राथमिक दर्शनी दिसून आले मला। ह्या प्रकरणामध्ये मी चौकशी पथक माननीय मुख्य कार्यकारी साहेबांच्या आदेशानुसार चौकशी पथक स्थापन करण्यात येईल। चौकशी अंती दोषी कर्मचारी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल। अत्यावश्यक सेवेमध्ये जे कोणी कुचराई केली असेल, अत्यावश्यक सेवेमध्ये अँब्युलन्स ही ऑन रोड ठेवणे आवश्यक आहे। वैद्यकीय अधिकाऱ्याने तिथं सक्षम अधिकारी आहेत, प्राथमिक केंद्राचे अधिकारी आहेत, त्यांनी पर्यायी व्यवस्था करून घ्यायला पाहिजे होती, त्यांनी केली नाही। तर मी चौकशी अहवालानंतर वैद्यकीय शोकास नोटीस दिलेली आहेत, कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। त्याच्या अनुषंगाने आणि चौकशी पथक तिथं नियुक्त केले जाईल। चार सदस्यीय समिती चौकशी पथक नियुक्त केले जाईल। त्या चौकशी समितीच्या अहवालानंतर माननीय मुख्य कार्यकाऱ्यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल।